नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 मार्च 2026 रोजी होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी आपल्या चॅनलवर एक विशेष चालू घडामोडी सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण 15 तारखेला येतील अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला काही करेक्शन देखील पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक देखील करा। व्हिडिओची सुरुवात आपण करेक्शन पासूनच करूया। प्रश्न क्रमांक 1 मित्रांनो, हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला प्रश्न आहे। महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? आता या ठिकाणी एक करेक्शन आहे, 23वे नाही, 22वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आचार्य देवव्रत हे 22वे होते, परंतु मित्रांनो हे प्रभारी होते, त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटवर जी यादी आहे त्याच्यामध्ये याचं नाव येतच नाही, त्यामुळे यांना आपण 22वे म्हणायचं नाहीये। मग लक्षात ठेवायचं, 21वे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि 22वे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा। हे करेक्शन करून घ्यायचं आहे। जे आपले मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांची उत्तरे पुढे चुकू नयेत। प्रश्न क्रमांक 1, दुसरे जागतिक बौद्ध शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले गेले? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, पहिलं जागतिक बौद्ध शिखर संमेलन 2023 साली नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि दुसरं देखील 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन CSIR-CIMFR ने कोणत्या शहरात केले? तर मित्रांनो, हे उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 आहे। प्रश्न क्रमांक 3, विजय हजारे ट्रॉफी 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? मित्रांनो, विजय हजारे ट्रॉफी आहे ती क्रिकेटच्या वन डे प्रकाराशी संबंधित आहे आणि 2026 चं विजेतेपद आहे ते विदर्भाच्या टीमनं जिंकलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे। आणि मित्रांनो, सर्वाधिक वेळा आतापर्यंत 5 वेळा तामिळनाडू या राज्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्य सरकारने बिगर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केलेला आहे? आता मित्रांनो, भाषिक सलोखा वाढवण्यासाठी आणि स्थानिक लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी तामिळनाडू राज्य सरकारने काय केलेलं आहे? बिगर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे। आता फक्त थोडं म्हणजे थोडं लक्ष इकडे द्या। जर तुम्ही 15 तारखेला पेपर देणार आहे तर चालू घडामोडींचा सराव करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पेड टेलिग्राम चॅनलवर आपण काय करणार आहे, तर 12 आणि 13 मार्च 2026 या कालावधीमध्ये म्हणजे 2 दिवस आपण ऑगस्ट 2025 ते मार्च 2026 या कालावधीमधील सर्वच्या सर्व म्हणजे कमीत कमी 1000 चालू घडामोडींचे प्रश्न पाहणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला चालू घडामोडीच्या प्रश्नांचा क्विज मार्फत सराव करायचा आहे, टेलिग्राम क्विज कशा असतात तुम्हाला माहित आहे, त्या क्विज मार्फत सराव करायचा आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तर आपला 60 रुपयांचा प्रश्नपत्रिका संच खरेदी करायचा आहे। हा संच खरेदी केल्यानंतर तुम्हाला आपल्या पेड चॅनलवर ऍड केलं जाईल, ज्याच्यावर आपण ऑलरेडी दिवसाला 300+ प्रश्न टाकतोय। किती? 300+। आणि त्यासोबत आता 12 आणि 13 तारखेला 1000 प्रश्न चालू घडामोडींचे टाकले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला चालू घडामोडींचा सराव करायचा आहे तर नक्कीच तुम्ही हा संच खरेदी करावा। प्रश्न क्रमांक 5, भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव केला? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, भारताच्या तटरक्षक दलानं आणि जपान या देशानं मुंबईमध्ये HNS म्हणजेच धोकादायक रसायनं जी समुद्रामध्ये पसरू शकतात यांच्या विरुद्ध संयुक्त सराव केलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 जपान। समुद्रामध्ये पसरणाऱ्या रसायनांसंबंधी हा सराव करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 6, जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची शिखर परिषद 2026 कोठे पार पडली? मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, जागतिक आर्थिक मंचाची प्रत्येक शिखर परिषद आहे ती स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी पार पडते आणि 2026 ची देखील त्या ठिकाणी पार पडलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 दावोस। देश विचारला तर स्वित्झर्लंड। प्रश्न क्रमांक 7, कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026 ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? या ठिकाणी पाहायचं आहे, कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026 ही पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे हरियाणा या राज्यामध्ये। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 असणार आहे। प्रश्न क्रमांक 8, योवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। योवेरी मुसेवेनी हे 1986 पासून 2026 पर्यंत युगांडाचे अध्यक्ष होते आणि पुन्हा त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आपलं उत्तर काय आहे? योवेरी मुसेवेनी, युगांडा, पर्याय 3। तर मित्रांनो, युगांडाची राजधानी कोणती आहे? कंपाला ही आहे। प्रश्न क्रमांक 9, प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव 2026 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला होता? मित्रांनो,
ओडिसी नृत्याचं संगोपन करण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी राजाराणी संगीत महोत्सव आहे तो ओडिशाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 ओडिशा. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य प्रथावर राष्ट्रपतींसोबत राष्ट्रध्वज फडकवण्याचा बहुमान कोणाला मिळाला? मित्रांनो, हा मान मिळालेला होता फ्लाईट लेफ्टनंट अक्षिता धनकर यांना. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 अक्षिता धनकर. आणि मित्रांनो, या कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा या राज्याच्या आहेत. प्रश्न क्रमांक 11. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अशोक चक्र मिळवणारे दुसरे अंतराळवीर कोण ठरले आहेत? मित्रांनो, 1984 साली राकेश शर्मा यांना अशोक चक्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं आणि असा पुरस्कार मिळवणारे ते पहिले अंतराळवीर ठरलेले होते. त्याच प्रकारे मित्रांनो, 2026 मध्ये अशोक चक्र पुरस्कार देऊन ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देखील गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 4 शुभांशु शुक्ला हा पुरस्कार मिळवणारे दुसरे अंतराळवीर बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12. एक्सिओम 4 या आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? मित्रांनो, नासा आणि इस्रोचा संयुक्त सराव होता, संयुक्त मोहीम होती एक्सिओम 4. याच्यातर्फे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत शुभांशु शुक्ला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि त्यांनी काय केलं? या ठिकाणी आपला राष्ट्रध्वज फडकवलेला होता आणि मित्रांनो त्यामुळेच त्यांना अशोक चक्र पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री एतिकली दुतिपात योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो, आसाममध्ये नुकतीच चहाच्या लागवडीला 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मित्रांनो यामुळेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तेथील कामगारांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री एतिकली दुतिपात नावाची योजना सुरू केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1. आसाम राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. नीती आयोगाद्वारे संपूर्णता अभियान 2.0 कधी सुरू करण्यात आले? मित्रांनो, संपूर्णता अभियान 2.0 हे 28 जानेवारी 2026 रोजी सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्य सरकारने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? मित्रांनो, 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून मध्य प्रदेश या राज्यानं घोषित केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. तुम्ही उत्तर कमेंट करून सांगायचं आहे मला एका प्रश्नाचं. सध्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? पुढचा प्रश्न पहा. मध्य प्रदेशच्या कृषी वर्ष 2026 चे घोषवाक्य काय आहे? मित्रांनो, मध्य प्रदेशनं 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलं, वर आपण पाहिलेलं आहे. तर याची थीम काय आहे, याचं घोषवाक्य काय आहे तर समृद्ध शेतकरी समृद्ध राज्य. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 आहे. प्रश्न क्रमांक 17.
भारतीय लष्करातील रुद्र हे प्रगत सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट कोण बनलेली आहे? मित्रांनो, रुद्र हे काय आहे? एक सशस्त्र हेलिकॉप्टर आहे जे हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड म्हणजे HAL या कंपनीने बनवलेलं आहे. आणि मित्रांनो, हे हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? कॅप्टन हंसजा शर्मा. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. हेलिकॉप्टर कोणी बनवलं? HAL ने बनवलेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. भारतातील कोणते राज्य पदवीपर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य ठरलेले आहे? मित्रांनो, केरळ या राज्यामध्ये आर्ट्स आणि सायन्स या 2 विषयांमध्ये पदवीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जाणार आहे आणि अशा प्रकारे तरतूद करणारं हे पहिलंच राज्य ठरलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3 केरळ. प्रश्न क्रमांक 19. अलीकडेच ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते आहे? मित्रांनो, तमिळनाडू राज्यातील VO चिदंबरनार बंदर हे ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं बंदर प्राधिकरण ठरलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. तर लक्षात ठेवायचं, याचं जुनं नाव काय होतं? तुतीकोरीन बंदर होतं. आणि हे कोणत्या ठिकाणी आहे? तर तुतीकोरीन या ठिकाणी होतं. आणि तुतीकोरीनचं नाव देखील बदलून थुत्तुकुडी असं करण्यात आलेलं आहे. तुतीकोरीनचं नाव काय बदललं? थुत्तुकुडी. आणि तुतीकोरीन बंदराचं नाव काय केलं? VO चिदंबरनार बंदर. प्रश्न क्रमांक 20. भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? मित्रांनो, राजस्थानमधील अलवार जिल्ह्यामध्ये 10 वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकाचा विमा उतरला गेला आहे आणि तो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने उतरलेला आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, राजस्थाननं इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 अगोदर सर्वांसाठी विमा ही योजना सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो, या प्रकारे अलवार हा पहिला जिल्हा बनलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. विमा उतरवणारी कंपनी कोणती आहे? युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. लक्षात ठेवायचं आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 21. भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई लढाऊ सराव वायुशक्ती 2026 कोठे आयोजित करण्यात आला? मित्रांनो, वायुशक्ती 2026 राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 22. वायुशक्ती 2026 या सरावात खालीलपैकी कोणते लढाऊ विमान पहिल्यांदाच सहभागी झाले नाही? मित्रांनो, वायुशक्ती 2026 मध्ये MiG-21 नावाचं विमान सहभागी होऊ शकलेलं नाही किंवा सहभागी झालेलं नाहीये. कारण काय? तर हे विमान आता रिटायर झालेलं आहे, सेवानिवृत्त झालेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 4. राफेल, सुखोई, तेजस ही विमाने याच्यामध्ये सहभागी होती. प्रश्न क्रमांक 23. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार लष्करी ताकदीच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? मित्रांनो, लष्करी ताकदीच्या बाबतीत भारत हा जगामध्ये 4थ्या क्रमांकाला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 4. यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर, रशिया दुसऱ्या स्थानावर आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर लगेच भारत 4थ्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 24. नवीन नियमावलीनुसार एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही गायचे असल्यास कोणता क्रम अनिवार्य करण्यात आलेला आहे? मित्रांनो, जर दोन्ही एकत्र गायचं असेल तर आधी आपल्याला वंदे मातरम गाणं अनिवार्य आहे, त्याच्यानंतर जनगण मन. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. आधी वंदे मातरम, नंतर जनगण मन. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 25. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या पूर्ण 6 कडव्यांच्या गायनासाठी अंदाजे किती वेळ निश्चित करण्यात आलेला आहे? आता मित्रांनो, आपण जनगण म्हणतो ते एकूण 52 सेकंदाचं असतं, परंतु वंदे मातरम आहे ते 3 मिनिटं 10 सेकंदाचं आहे. किती? 3 मिनिटं 10 सेकंद. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि मित्रांनो, नवीन नियम असा आहे की 3 मिनिटं 10 सेकंद गायलंच गेलं पाहिजे, अर्धवट गायचं नाहीये. प्रश्न क्रमांक 26. केरळ नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे? मित्रांनो, केरळ या राज्यानं काय केलेलं होतं? आपल्या राज्यातील पक्ष्यांचं मॅपिंग करण्यासाठी बर्ड ॲटलास जाहीर केलं होतं. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर पाठोपाठच गोव्यामध्ये 9वा बर्ड फेस्टिवल आयोजित केला गेला आणि त्याच्यामध्ये गोव्यानं देखील आपलं कॉम्प्रिहेन्सिव्ह बर्ड ॲटलास जाहीर केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? केरळ नंतर गोवा. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून विवेक लक्ष्मण भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आणि दिनेश वाघमारे कोण आहेत? मित्रांनो, दिनेश वाघमारे कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 28. MPSCच्या नवीन अध्यक्षांना पद व गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोणी दिली? मित्रांनो, MPSCच्या अध्यक्षांना शपथ कोण देतं? राज्याचे राज्यपाल. आणि मित्रांनो, त्यावेळी राज्यपाल कोण होते? तर प्रभारी राज्यपाल होते आचार्य देवव्रत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विवेक भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 29. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत आसाममध्ये अधिकृतपणे भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती कोण ठरल्या आहेत? मित्रांनो, दीपाली दास या
CAA म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत अधिकृत भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या पहिल्या महिला पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 दीपाली दास. प्रश्न क्रमांक 30 लामितीये 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? मित्रांनो, लामितीये 2026 हा संयुक्त सराव आहे तो भारत आणि सेशेल्स या देशामध्ये पार पडतो. लक्षात ठेवायचं, लामितीये भारत आणि सेशेल्स म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 आहे. आता मित्रांनो, याची सुरुवात कधी झालेली होती? याची सुरुवात आहे ती 2001 पासून करण्यात आलेली होती आणि मित्रांनो हा दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 31 सिप्री अहवाल 2026 नुसार जागतिक शस्त्र आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? मित्रांनो, जगातून शस्त्र आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्र आयात करणारा देश बनलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? युक्रेन आहे. लक्षात ठेवायचं आहे, सिप्री अहवाल 2026 नुसार जागतिक शस्त्र आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाला तर युक्रेन हा पहिल्या क्रमांकाला आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 31 साठी दुसरा आणि 32 साठी युक्रेन. प्रश्न क्रमांक 33 भारताला सर्वाधिक शस्त्र पुरवठा करणारा क्रमांक 1 चा पुरवठादार देश कोणता आहे? मित्रांनो, भारताला सर्वाधिक शस्त्र पुरवठा आहे तो रशियाकडून केला जातो. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 4 रशिया. प्रश्न क्रमांक 34 सिप्री अहवालानुसार जगातील सर्वाधिक शस्त्र निर्यात एक्सपोर्ट करणारा देश कोणता? आता वर काय पाहिलं आपण, जगातील सर्वाधिक आयात करणारा देश कोणता आहे? तर युक्रेन. आणि निर्यात करणारा अमेरिका आहे. युक्रेन सारखे देश अमेरिकेकडून घेत आहेत. म्हणजे पर्याय 2. लक्षात काय ठेवणार आहे, सर्वाधिक आयात कोण करतं? युक्रेन करतं आणि सर्वाधिक निर्यात कोण करतं? तर अमेरिका करतं. प्रश्न क्रमांक 35 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सरपंचपदी प्रथेविरुद्ध केंद्र सरकारने कोणती देशव्यापी मोहीम सुरू केलेली आहे? मित्रांनो, आता काय होतं, महिला सरपंच होते परंतु ती कधी पंचायतीमध्ये जात नाहीये, परंतु तिच्या ऐवजी तिचा पती सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करतो. आणि मित्रांनो, यालाच विरोध म्हणून केंद्र सरकारनं से नो टू प्रॉक्सी सरपंच नावाची मोहीम सुरू केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2 से नो टू प्रॉक्सी सरपंच. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 36 प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या श्रेणीमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे? जम्मू काश्मीर. आणि तिसऱ्या क्रमांकाला केरळ. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 37 प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळवलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम काय होती? मित्रांनो, थीम होती गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. पर्याय 2. महाराष्ट्र चित्ररथ काय होता? गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. प्रश्न क्रमांक 38 मंत्रालय आणि विभाग श्रेणीत कोणत्या मंत्रालयाच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? मित्रांनो, मंत्रालय आणि विभाग श्रेणीमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या वंदे मातरम 75 वर्षांचा वारसा या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. सांस्कृतिक मंत्रालय चित्ररथाची थीम काय होती? वंदे मातरम 75 वर्षांचा वारसा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 39 ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या महिला एकेरीचे विजेतेपद आहे ते एलिना रायबकिना हिनं आर्यना सबालेंकाचा पराभव करून जिंकलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 एलिना रायबकिना. मित्रांनो, जिंकलं कोणी? एलिना रायबकिना. आणि उपविजेती कोण विचारलं तर आर्यना सबालेंका. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 40 ऑस्ट्रेलियन ओपन अंडर 14 चे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे? मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन अंडर 14 चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे जेन्सी कनाबार. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. जेन्सी कनाबार ही कोणत्या राज्याची आहे? गुजरातची आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 41 ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचचा पराभव करून कोणी विजेतेपद मिळवलेले आहे? मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज यानं नोवाक जोकोविचचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 कार्लोस अल्कराज हा विजेता आहे. आणि जर उपविजेता विचारला तर नोवाक जोकोविच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42 वयाच्या 90व्या वर्षी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकून कोणी इतिहास रचलेला आहे? मित्रांनो, दलाई लामा यांनी वयाच्या 90व्या वर्षी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. मित्रांनो, यांच्या
मेडिटेशन्स नावाच्या स्पोकन वर्ड अल्बमसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच मित्रांनो त्यांना 1989 साली शांततेचा नोबेल पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 43. डिसेंबर 2025च्या आकडेवारीनुसार भारताचे सर्वाधिक नवीकरणीय ऊर्जा क्षमता असलेले राज्य कोणते ठरले आहे? मित्रांनो, सर्वाधिक नवीकरणीय ऊर्जा क्षमता असणारे राज्य कोणतं आहे भारतामधील? तर ते आहे गुजरात. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 44. सौर ऊर्जेच्या निर्मितीत भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, सौर ऊर्जा राजस्थान हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 45. मणिपूर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची एकमताने निवड करण्यात आलेली आहे? मित्रांनो, युमनाम खेमचंद सिंग यांची मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून बहुमताने एकमताने निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. युमनाम खेमचंद सिंह. तर मित्रांनो, हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत? प्रश्न येऊ शकतो. तर हे भाजपचे नेते आहेत. ठीक आहे. त्यासोबतच ते मित्रांनो यापूर्वी मणिपूरच्या विधानसभेचे अध्यक्ष देखील होते. प्रश्न क्रमांक 46. 2026चा प्रतिष्ठित कॅफोर्ड पुरस्कार कोणत्या भारतीय वंशाच्या हवामानशास्त्रज्ञाला जाहीर झालेला आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, कॅफोर्ड पुरस्कार याला भूविज्ञानाचं नोबेल पारितोषिक असं देखील म्हटलं जातं आणि यावर्षी हा पुरस्कार वीरभद्रन रामनाथन यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 47. सध्या भारतात एकूण किती राज्यांमध्ये महिला उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत? मित्रांनो, भारतामधील 4 राज्यांमध्ये महिला उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. पहिलं आपलं महाराष्ट्र, सुनेत्रा पवार. दुसरं मणिपूर, नेमचा किपगेन. तिसरं राजस्थान, दिया कुमारी. आणि चौथं ओडिशा, प्रवती परिडा. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान आणि ओडिशा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, 4 राज्यांमध्ये. प्रश्न क्रमांक 48. महिला प्रीमियर लीग WPL 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? मित्रांनो, WPL 2026चे विजेतेपद आहे ते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या महिला संघाने जिंकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पुढे पहा प्रश्न क्रमांक 49. 2026च्या WPLच्या अंतिम सामन्यात सामनावीर म्हणजे प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार कोणाला दिला गेला? तर मित्रांनो, अंतिम सामन्यामध्ये सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे तो स्मृती मानधना यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2, स्मृती मानधना. आणि 50वा प्रश्न. WPL 2026 मध्ये मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज किंवा प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर सोफी डिवाइन यांना देण्यात आला. लक्षात ठेवायचं आहे, WPL 2026 मध्ये सोफी डिवाइन या महिला खेळाडूला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, स्मृती मानधना कोणत्या संघाची आहे? तर RCBची. आणि सोफी डिवाइन हे कोणत्या संघाचे आहे? तर गुजरात जायंट्स. लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, सोफी डिवाइन यांनी काय केलं? या सिरीजमध्ये WPL 2026 मध्ये सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या. त्यामुळे मित्रांनो यांना मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर कोणत्याही प्रश्नाबद्दल शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा किंवा 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज करा. काही ठिकाणी काय होतं तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे उत्तर दिलेली असतात आणि त्यामुळे सगळ्यांचं कन्फ्युजन होतं. आणि त्यासाठी जर मित्रांनो तुम्हाला कन्फ्युजन दूर करायचं आहे तर नक्की मेसेज करा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.